शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. विमान हे लोकसंगीताची पद्धत आहे ना, थोडं क्लासिकल मध्ये वेगळं आहे. शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं, जीवाचं रान माझ्या भीमान केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाचं रान केलं म्हणजे काय केलं? कॅरेक्टर व्हायला गेल्यावर एक एक बाबाचा तुकडा रात्र रात्र खाऊन माझ्या बाबानं अभ्यास केला, माझ्या भीमानं अभ्यास केला. किती अभ्यास केला? केळुसकर नावाचे एक ब्राह्मण ग्रहस्थ त्यांना भेटले मुंबईमध्ये. आता नाही तुम्हाला चान्स, हा नाही आता नाही, आता नवरा बदलला, गपचूप नवरा पळून गेला म्हणून बरं झालं. अंधारा हो छान आहे तो पण, हा काय मग तुला आय लव्ह यू. हो बरं का सज्जन हो, कीर्तनकार नाही संप्रदाय जिवंत ठेवत. कीर्तनकार हा पोटासाठी 99% बुवा झाले, पोटासाठी. पण कलावंत वारकरी संप्रदाय जिवंत ठेवतात. बघा हे कलाकार, यांच्यामुळे वारकरी संप्रदाय जिवंत. एक पुस्तक वाचल्यावर कोणी बुवा होते त्याला का? नोकरी नाही व्हा बुवा, नोकरी नाही व्हा महाराज, नोकरी नाही व्हा महाराज. काही सांगा इथे वरून राजा आला, वरून देव आला, खालून वर गेला, वरून खाली आलं. त्यांना जायला यायला शिड्याच कोणत्या होत्या तेच काय कळत नाही. तुकोबानं हे सगळं नाकारलं. हो मला विशेष वाटतंय. म्हणून बुद्ध प्रणित संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. थोडं सुरू नाही झालं. देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला, देवाळीचा देव मेला, देवाळीचा देव मेला, देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला. देवाळीचा देव मेला, देवाळीचा देव मेला, देवाळीचा देव मेला. मग हे तुकोबराय बुद्धांच्या विचाराप्रमाणे म्हणतात, आपला दिवा भव, आपला दिवा जाळा, आतमध्ये पेटवा, अंतरीचा जागवा, अंतरीचा जागवा. देवळीचा देव मेला, देवळीचा देव मेला, देवाळीचा देव जगतच्या भारी आहे. देवाळीचा देव मेला. पुढे काय म्हटले तुकोबाने, काय म्हणतात, अंतरीचा जागवा. म्हणजे झालं का नाही, आत दीप भव, अत म्हणजे आतलं, दीप भव, आतला दिवाचा पेटवा. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते 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 चलो. असा विचार वारकरी पंत सोडून बाकी उत्तर हिंदुस्थानातले जे महाराज इकडे आलेत ना आता सध्या, आमच्याच काही चोरांनी गुंडांनी आणले. ते महाराज म्हणता, शंकराच्या पिंडीवर एक बेलाचे पान ठेवले का तुमचा मुलगा अभ्यास न करता पास होईल. आमच्या बायांना येड्यांना तेवढंच पाहिजे. एक बाई गेली ना, बेलाचं खांदाडच तोडून आणलं शंकराच्या अंगावर टाकलं. शंकरराव म्हणले,
महादेवाची पिंड म्हणली दगडाची ती. म्हणली का ग बाई एवढ्या टाकल्या? म्हणली बाबा तो बाबा आलाय ना उत्तर हिंदुस्थानातून, तो म्हणतो का महादेवाच्या पिंडीवर एक बेलाचे पान वाहिले की तुमचा मुलगा IAS होतो बिना अभ्यासाचा. म्हणली माझी 10 पोरं, माझ्या नंदेची 15 पोरं, माझ्या नंदालाची 16 पोरं, माझ्या मावलतीराची 25 पोरं मिळून एवढी पानं टाकलेत एकदमच एवढी पास होते बिना अभ्यासाची. असं झाल्यावर वारकरी संप्रदाय पुसला जाईल ना. तो बरं काय म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता साया. ओ कारण अभ्यास तुकावळे, ओ कारण अभ्यास तुकावळे, ओ कारण अभ्यास तुकावळे. किती वाजव की टाळी वाजव. हे मावशी टाळी काय विकत घ्यायची का? इथे एखादी नाचणारी नाचली सारख्या टाळ्या वाजल्या असतील. आम्हाला नाच्या बाहेर लागल्या सवय पाहायची. अरे बुद्धांनी सोन्यासारखी बायको सोडली, लाडकं बाळ सोडलं राहुल. यशोधरा झोपेत होती, जागी होऊन पाहते तर पती नाही, ढसा ढसा रडत होती. काय अपराध घडला माझा, काय माझ्या पतींना माझा राग आला, काय संसारात त्यांचे मी अडचण ठरले की काय. म्हणून ती यशोधरा ढसा ढसा रडत होती. माझ्या बहिणींनो, लाडका बाळ राहुल आणि वैभव केवढं, वैभव माऊली, त्या वैभवाचं वर्णन केलंय वसंत साहित्यात. राजा सिद्धोधनाचं वैभव, एक पोट भरत नाही म्हणून बुवा नाही झाला, अंगावर भगील कपडे घातले निघाला चिवर घालून. पोट भरत म्हणून नाही, लोकांच्या पोटात, लोकांच्या अंतःकरणामध्ये झालेल्या वेदना, धर्म जातीच्या खुळ्या कल्पना, सोडून म्हणी धरा सत्य भावना. काय धरा? धर्म जातीच्या खुळ्या भावना सोडा कल्पना, आणि काय धरा? सोडून म्हणी धरा सत्य भावना. आहे का पंचशिलामध्ये सत्य भावना आहे का? वाचताय ना तुम्ही? कोण कोण वाचते? वंदना कोण कोण करतो रोज बघू? ये वा दादा, सत्य नावाच्या शब्दाचा उच्चार सांगा पंचशिलात. काय सांगितलं? क्या बात है, टाळी. भगवान देणं देणं देणं. अरे देणं बाबा, तुला आधीच कटाळानं वानावळा खरंच. मुसावादा वेरमणी सिक्का बदम समाधी. टाळी. काय सांगितले? धर्म जातीच्या चिन्ह. अरे येत इकडं ती टपोरी पोरं तिथं उभी राहिली, त्याच्यात कशात उभा राहतो ना? ती येडपड आहे, ती येडपड. त्यांना कळतं का नाही? बाबासाहेब कळतं का? आणि बाबासाहेबांचा अधिकार आहे. तुम्ही बाबासाहेब कळाले, तुम्ही माझी खुर्च्या टांगून बसणारच नाही रे येडपटा हो. बाबासाहेबांनी जगातल्या 36 पदवी मिळवल्या आणि तुम्ही 4 वेळा नॉन मॅट्रिक झाले येडे हो. मला जास्त नको लोक, मी टावल्या लोकांच्या नादीच नाही लागत. ज्यांचं लक्ष नाही, जे मोबाईल खेळतं ते नको तर आपल्या डोळ्यापुढे. मला वाटतं मीच मराव त्यांच्या हाती. हो, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे मनुष्य. मी काय वेडपट आहे का एक एक शब्द मोत्यासारखा सांगतोय की नाही? मग धर्म जातीची खुळी कल्पना. हे खुर्चीवरच्या पोरांनो इकडे या ना. हे इकडे या 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 या. त्या कावळ्यासारखे शिवरे कावळ्या, शिवरे कावळ्या. हे टी शर्ट वाले एका एकाला बोलावं लागतं काय? यावरती चला चांगली बोलत या. तुमचं पप्पी घेतो ये का? ये माझ्या शोन्या ये. बस किती गोड आहे, सावळा आहे पण गोड आहे.
ये दादा तू तर बाबा नवरदेवच हा ना रोज एक लग्न लागेल माझ्या संग येईल मी रोज गावगाव येतो ना याला पाहिजे रोज आय लव्ह यू गोड गोड. तेव्हा दादा हो त्या बाबाने त्या मुलाने तिथून सांगितलं काय सांगितलं बोला मुसा वादा वेरमणी शिक्षापदम बोला 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 मुसा माझ्या बहिणीने बोलाल का ग एकदा बोला ना माझ्या बाबासाठी बोला भीमरावासाठी माझ्या लई सोन्याचा संसार केला असता माझ्या बाबाने अब्जो रुपयाचं राजगृह माझ्या भीमरावानं माझ्या भीमरायानं भारताला अर्पण केलं लायब्ररी म्हणून एवढे त्या मला एक येडपड बुवा परवा म्हणतो फोनवर तुम्ही कीर्तनात बाबासाहेबांचं नाव घेता तुम्हाला काही अक्कल आहे का म्हणलं भाऊ तुला अक्कल आहे एवढंच बरं झालं मला आज कळलं तुला अक्कल आहे अरे बाबासाहेब नसतं येड्यात टोनग्या तुझी पोरगी कॉलेजला गेली असती तो राऊंडाडे आणि हे मी कीर्तन करतोय हा कायदा बाबासाहेबांचा आम्ही मराठ्याने कुणब्याने कुळवाड्याने महारामांगाने कीर्तन करू नये आणि त्याने कीर्तन केलं केलं तर त्याच्या जिभेला कापलेले सळई त्याने जर कीर्तन प्रवचन वेद शास्त्र अभ्यासलं वाचलं केलं त्याच्या कानावर शंभू राजाला तसं पण प्रत्येक जण गातोय तुमच्या सारख्या इतरांनी त्यांच्यापेक्षा इतरांनी जर ही कला शिकली तर त्याची बोटं तोडली जात होती पण हा मनुस्मृतीचा कायदा मोडणारा माझा भीमराव आंबेडकर बाबा हे राज्यघटनेत लिहिले म्हणून आज आम्ही इथे उभे राहतोय हे कळत नाही लोकांना ते धर्मांध झालेत त्यांना एकदा अशोक खरातच दाखवला पाहिजे तसल्या बुवांना हो ना रोज एक बुवा बाहेर होतो परवा एक कीर्तनकारच जेलमध्ये गेला परवा मागच्या महिन्यात पारनेर तालुक्यात म्हणून नुसते पुरखे घालून फेटे बांधून चिवर घालून नाही जमणार आतल्या मनाला चिवर घालण्यासाठी आतले शत्रू मारावे लागतात आता त्याच्यासाठी मग जसे भगवान म्हणतात ना आता दीप भव मग काय होईल दिवा जळाल्यावर काय होईल आज सत्य दिसेल काय सत्य आहे मुसा वादा वेरमणी शिक्षापदम शिक्षापदम समाधिया म्हणजे मी सत्याला सोडणार नाही हे सत्य आतमध्ये तिथं अंधार आहे ना मग आता दीप भव मग दिवा लावा ना बरोबर आहे ना आपुली आपण संसार बंधन संसार बंधन आपुले आपण करा सोडवण कधी होईल सोडवण अंधार फोडू पण कोंबडी खोडू एका घरी गेलो मी आता 4 दिवसापूर्वी प्रचंड मोठा हॉल ती बाई काय म्हणते महाराज बाबळे महाराज हे सोळी बाबासाहेबांची बाई आम्हाला लागली काय बघा एवढा बांगला माझा बरोबर बाई गुरवडणार पोरग माझ साहेब झालं आणि ऐरोलीच ते नायब झालं गुरवडणार पोरग माझ साहेब झालं गुरवडणार पोरग मेलेली जनावर वडणारी आमची पोरं
दूर ठेवलं होतं. तो माझा पोरगा साहेब झालाय, बामणाचं पोरग चपराशी माझ्या पोरात हाताखाली आहे. पडू त्याला माझ्या बाबांना सुद्धा अस्पृश्यता भोगावी. जेव्हा बडोद्याला प्रोफेसर झाले तेव्हा त्यांना तिथे जातीयवाद भोगावा लागला. बाईचं मला खूप कौतुक वाटलं बघ. तुझं नाव काय? मयूर गोडेस, महात्मा गांधीस. छान छान. बस झालं, एवढे पोरांना ऐकलं ना भरपूर झालं. एक एक पोरग युधिष्ठिर, एक एक पोरग उद्या 100 पोरांना सांगेल तरी 1000 पोरं माझं कीर्तन ऐकतील असा माझा विश्वास आहे. कारण हे कीर्तन खूप अवघड आहे. नो रिलिजन, नो कास्ट, नो गॉड. मग संतांचा देव आणि बुद्धांचा देव कुठे आहे? ते म्हणजे आमचा देव माझ्या लेखी देव मेला. थोडस धरायचं ते सूर, थोडासा असं काय. हा, माझ्या लेखी देव मेला. ऐकलंय कधी आपण? असेल त्यांचा असेल, मला घेणं नाही तुमच्या देवाचं. का तुमचे देव दगडाचे, तुमचे देव सोन्याचे, तुमचे देव पितळेचे. तुमच्या देवाला घडवायचं माणसांनी, पैसे काढायचे माणसांनी, वर्गण्या देवळं बांधायची माणसांनी, देव आतमध्ये नेऊन ठेवायचा माणसांनी, तो दगड हा त्याची पूजा करायची माणसांनी, आणि त्याच्यामध्ये प्राण आणायचा. बोला ना, सगळंच मला बोलायला आला होता, माझी मर्डर होईल ना बाबा. प्राण कोणी आणायचा? ई ही ऊ हा ई स्वाहा, प्राण स्वाहा. आता का नाही देवामध्ये प्राण आलेला आहे. आता देव तुमच्या कोणत्याही मागण्या पुऱ्या करेल. त्याला पोरग नसेल त्याला पोरग दे. तुकोबाराय म्हणतात, जर बामणा हे जातीवाचक नाही, पण जो असा धंदा करतो त्याला म्हणतात दगडाच्या देवा तू प्राण आणतो. मग तुझं पोरग परवा मेलं त्याला का नाही जिवंत केलं? तुकोबारायसाठी टाळलं. दगडाच्या मूर्तीत प्राण जे आणि ती तरी का मरती त्यांची पोर. तुकोबारा आणखी पुढे म्हणतात, तयांच्या स्वाधीन दैवते असती तरी का मरती त्यांची पोर. हो, तरी का मरती त्यांची पोर. हो, तरी का मरती त्यांची पोर. हो, तरी का मरती त्यांची पोर. म्हणून तुकाराम महाराज मोठ्या सात्विक संतापाने म्हणतात, लाज वाटत नाही का तुम्हाला? येड लागले का तुम्हाला? येड लागले जनाला, देव म्हणती भलत्याला. रंडी चंडी शक्ती मध्य मांस भक्षिती, वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे. पहिरव खंडेराव रोटी सुटीचे हे देव, सागुतीचे देव, मटणाचे देव, दारूचे देव, गोखाडीतले देव. त्यांची पूजा करायला गोखाडीत जावं लागतं. पाय गोवाने भरतो. त्याचा पाय गोवाने भरतो तर डोकं गोवानं भरलंय. अंधश्रद्धेच्या अंधश्रद्धेचे भूत मरू दे, शेतकरी सुखी होऊ दे. किडा पिडाया जग आनंदात नाहू दे, जग आनंदात नाहू दे, आनंदात नाहू दे, आनंदात नाहू दे, नाहू दे, नाहू दे, आनंदात जग नाहू दे. अंधश्रद्धेचे भूत मरू दे, दगडा धोंड्यांचे देव. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा सांगितल्या, त्या विसरू नका. काळ्या बाजू ऐका. परत घाणीत येऊ नका, परत घाणीत येऊ नका. देवधर्म सारे मानवाचे वैरी, विठ्ठलाची प्रीत खरी लावा गड्या.
वि म्हणजे विवेक, थळ म्हणजे जागा. आलं का हात दीप भव परत तिथंच येतंय सगळं. बुद्धांपुढे बुद्धांभोवती फिरतंय. आम्ही बरे 99% वारकरी ना टिंबटिंबवादी झाले. टिंबटिंबवादी कळलं, पैसे घेऊन कोणत्या गाड्या, कोणला पैसे, भाषण करायचे इथं आम्हाला तुमचे पैसे. मी 20 पोरं पोलीसमध्ये भरती उभी केली होती गेल्या वर्षी. त्यातली 10 पोरं पोलीसमध्ये भरती झाली. हे कीर्तनाचे पैसे गोळा करून मी त्या पोरांची खानावळ भरली. रेणुका बरोबर तिला माहीत असं माने. आणि आता परवा 3 परत पास झाल्या, आता राहिल्यात 7. मी हे तुमचे पैसे गोळा करतो आणि पोलीसमध्ये भरती करतो पोरं. त्यांना बाबा बुवा महाराज वगैरे काही करीत नाही, कारण का ते एवढं पोरं पाय पुढं करते. पाय पडायसाठी पाया पडून घेऊ नये, स्वतःची पूजा करून घेऊ नये. स्वकीर्ती कानी ना ऐकावी, पुढे पूज्यता डोळा देखावी. म्हणून या सगळ्या वेदना, ही सगळी दुःख ज्याला ज्याला लागली तो सडलेला समजायचा. आणि आता म्हणा तुमचं प्रमाण महाराज बघायचं. इंद्र पडली बघे चंद्र झाला काळा, इंद्र पडली बघा चंद्र झाला काळा, इंद्र पडली बघा चंद्र झाला काळा, इंद्र पडली बघा चंद्र झाला टाळी टाळी. संत घाबरतात काय बोलायला. एकनाथ महाराज ब्राह्मण होते, काय बोलतात ते. ब्रह्म्या कन्येशी धरू जाय. ब्रह्मदेवाने पोरीवर बलात्कार केला. आपली पोरं बरे, अशोकारात सोडून बाकी सगळे बरे. शुभ बरा आहे, युधिष्ठिर बरा आहे. चमचम करतात. स्पन आणि लाळ ज्याला जिवंत ठेवता येते ना, तो खरा माळ नसला तरी वारकरी असतो. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीर श्रमस्वाद सर्वत्र भयवर्जनम सर्वधर्मीय समानत्व. हिंदूंना हिंदूंसारखं वागू द्या. हे मी नाही बोलत. आम्ही जरी किती बोललो ना, हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, इनको मारो, तुम कितना भी बोंब मारो. राजघटना सांगते मारामारी कराल तर जेलमध्येच पाठवलं जाईल. एवढं तरी बरं आहे, नाही तर दिवसा ढवळ्या मडरी होती. कळलं. पण धर्मवादी नसावं, धर्मप्रेमी असावं. काळेवादी आमचं काय भाग्य आहे, संतांच्या वाङ्मयात आम्ही वाढलोय. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन संत जन साधी. सकळ धर्मांचे कारण आम्हाला बुद्धांनी सांगितलं. आणि तुकोबराय ज्ञानोबरायांनी त्याचं मराठीमध्ये प्रॅक्टिकल केलं. म्हणून कीर्तन आम्हाला सांगता येते. मानवा, तुला सुखी व्हायचं असं तर मरेपर्यंत चांगला जग. मेल्यावर तुझं काय होईल हे सांगतात ना, त्याला पंत म्हणतात. मरायच्या आधी चांगलं जगायला सांगतात ना, त्यांना संत म्हणतात. ही संतांची परंपरा आहे. लाडकी लेख मी संतांची, मजवर कृपा बहुतांची. अशा प्रकारे तो धम्म प्रत्येक गोष्ट सांगतो. एका पंचशिलातल्या एका शिलावर एक कीर्तन होईल. म्हणून आता काय ऐकलं आपण, मुसावाद ऐकलं ना दादा. आता पुढे ऐका. छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये मोगलाची सून उभी होती. शिवरायांच्या दरबारामध्ये मोगलाची सून रडत होती. दाई मोगून रडत होती. काय करू आता, हे अल्लाह क्या करू मैं. कारण मोगलांच्या सैतानी सैनिकांनी इथल्या हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या सुद्धा मुलीवर बलात्कार केले होते. हे अफगाणाहून आलेले मुघल, दिल्लीहून आलेले मुघल, दिल्लीहून आलेले मुघल इथे सत्तेसाठी लढत होते की नाही. त्या शत्रूची पोरगी काही मावळ्यांनी राजासमोर उभी केली. राजाचं वय चिन्मय तुझ्यासारखं सुंदर देखणं,
लोखंडी दंड, पोलादी टाचा, निदडी छाती राजे, अतिशय तेजस्वी महाराणी जिजाऊंचे आणि शहाजी राजांचे संस्कार आणि तथागत बुद्धांच्या वाटेवर चालणाऱ्या वारकरी संप्रदायाचं म्हणजे तुकोबरांचे शिष्यत्व पत्करलेलं घराणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बेगम तिने खाली मान घातली होती. उंच मान कर. स्त्रियांचा सन्मान करणारे आम्ही वारकरी आहोत. बेगमा चिंता नाही करणार. आणि आपण बुद्धाची माणसे बरं का? मारायचं नाही मग काय फायदा. बुद्ध नको युद्ध हवं, युद्ध नको बुद्ध हवा. हे तुम्ही माझं ऐका रे. कसलं बाबा एवढी लागतात काय आपल्या काय जाळपोळ करायची. असं थोडंसं काही पेलं असेल कोणी एखादं, तसं कोण काय करते. हेच ना मग सुरा मेरे मज्जपमाद ठाणा वेरमणी. बरोबर आहे का दादा? हो. सुरा मेरे मज्जपमाद ठाणा वेरमणी शिक्षापदम समाधियावी. म्हणजे दारू गांजा आपू तंबाखू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. तर त्याच्या आतलं पंचशील सांगतोय. मग राजांच्या दरबारातल्या त्या सुनेला, मोगलाच्या सुनेला सांगितलं, शिवबांनी ही उभी आहे ना, ही माझी मातोश्री जिजाऊ राणी, ही महाराणी, हिने मला तुकोबाचे अभंग मी गर्भात असतानाच वाचले. तेव्हाच मी ऐकलंय, परविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे. हे काने सुमितचा. बरोबर आहे? सांगा बरं उभे राहून. हा सांगा सांगा, तसंच सांगा. टाळे. किती गोड मुलगा आहे तो बघा. मी कामातून होणार, मी क्रोधातून होणार, लोकांच्या लेकी बाळीला सख्या बहिणीचा दर्जा देईल. अशा प्रकारचा आचार विचार शिवरायांमध्ये कुठून आला? तो तुकोबरायांकडून आला. तुकोबरायांकडून आला, तथागत गौतम बुद्धांकडून आला. अशा प्रकारे तो बुद्ध आम्हाला अगदी जवळच्या जवळ धम्माच्या रूपाने ज्याने दिला ना, ते कोण आहे? कैक आले कैक गेले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. कैक आले कैक गेले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. काय केलं माझ्या भीमाने? गौतमाचे पंचशील दिले आम्हा. गौतमाचे पंचशील आम्हा घे. आणि काय केलं भीमाने? ऐका ना, ऐका ना. पंचशील दिले, शांतीचा मार्ग, युद्धाचा नाही, बुद्धाचा मार्ग. पंचशील दिले. आणखी काय केले माझ्या भीमाने? गुलामाला गुलाम मुक्त केले. 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 हे माझ्या बहिणींनो, वेगळ्या वेगळ्या रंगाच्या भारी भारी साड्या, हे पॉपकोट कमरेपर्यंत, जीन्स नेसायची की पॅन्ट नेसायची, पंजाबी ड्रेस घालायचं का सहावारी, नऊवारी नेसायचं का, फ्रॉक घालायची, असा भांग पडायचा का असा पडायचा का असा पडायचा. माझ्या बायांनो, माझ्या आयांनो, कशी कपडे घालायची, कसं बोलायचं, कशी वेशभूषा, पॉपकट ठेवायची,
चोळी घालायची का, ब्लाऊज घालायची का, जीन्स घालायची का, पॅन्ट घालायची, हे तुमच्या बोली भाषेला आणि वेशभूषेला केशभूषेला जर कोणी फुकट नालायकाने फुकट बाबूरावने विरोध केला तर त्याला जेलमध्ये नेऊन फटके मारले जातात. हा तुमच्यासाठी कायदा बाबांना लिहिला माझ्या भीमराव. आणखी एक कायदा लिहायला लागले बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब, स्त्रियांच्या शिक्षणाचा कायदा. त्यावेळेला हिंदू कोडबिल लिहिलं, काही गुंड लोकांनी ते नाकारलं. त्यासाठी बाबांनी संघर्ष केला. बरोबर आहे. कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला, स्वतःचं कमाईचं साधन नष्ट केलं. तर माझ्या बहिणींनो, भारतीय नारी बरं का, मी आपल्या जातीबद्दल नाही बोलत, ब्राह्मणांपासून तर वेश्येपर्यंत तुकोबारांच्या गाथ्यात लिहिल्याप्रमाणे सकळाशी येथे आहे अधिकार. यारे लहान थोर याती भलते नारी नर, सगळ्या समाजातल्या स्त्रियांसाठी. अरे रमाईच्या बाळाला ताप आला तर ब्राह्मण डॉक्टर शिवला नाही. त्या काळात माझ्या रमाची 4 पोरं मेली. ताप आला बाळाला बाई, ताप आला बाळाला बाई, तापाला बाळाला बाई, तापाला बाळाला बाई, तापाला बाळाला बाई, तापाला बाळाला बाई. रमा डॉक्टर क बाळाला नेई, रमा डॉक्टर कडे बाळाला नेई. डॉक्टर माझ्या बाळाला ताप आलाय, डॉक्टर माझ्या बाळावर उपचार करा. डॉक्टर डॉक्टर काय म्हणाले, आम्ही सवर्ण आहोत, तुम्ही दलित आहात, तुम्हाला शिवण्याचा अधिकार धर्माने आम्हाला दिला नाही. रमाई काय म्हणाली, आता येताना घरातून निघताना डॉक्टर दगडाच्या देवाच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन आला, आणि चालत्या बोलत्या माणसात तुम्हाला देव नाही दिसत. हे बाई जास्त बोलू नको, धर्माबद्दल बोलू नको. म्हणजे माणसातला देव तुम्हाला दिसत नाही आणि दगडाला तुम्ही देव म्हणता. अशी दगडाची बुद्धी कशी तुमची, हे तुकोबारांच्या भाषेत ती सांगते. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, त्याऊनी दगड तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड. कोण आहे रमायचं. ताप आला बाळाला बाई, बाळाला डॉक्टर कडे देई, बाळाला डॉक्टर बाळाला शिवला नाही. 4 पोरं मेली बाई माझ्या रमाची ग, 4 पोरं मेली बाई, लई रडली माझी रमाई. तरी हिम्मत हारली नाही, साहेबाला कळवलं नाही. अशी माझी रमाई रमाई झाली 150 कोटीची आई, 150 कोटीची आई झाली, 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 150 कोटीची आई. माझे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, केवढा मोठा त्याग आहे रमाईचा. साहेबांना कळवलं नाही, मग एक बाबाचा तुकडा खाऊन बाबासाहेब डॉक्टर तर झाले, पण बॅरिस्टर पण झाले. बॅरिस्टर होऊन आल्यावर त्यांच्या सत्काराला रमाईला नेसायला लुगडं नव्हतं ग माझ्या बायांनी. तुम्ही आज भारी भारी साडी नेसतात, पण त्या आपल्या बापाच्या बायकोला म्हणजे आपल्या आईला त्या रमाईला नेसायला साडी नव्हती माझ्या बायांनो. कधीतरी बाबासाहेबांनी एक मंदिर बांधला होता डोक्याला. तो मंदिर नेसून माझी रमा चोरून बाबाचं कौतुक पाहत होती. अशी माझी रमाई आणि अशी माझी भीमराव. कसा एवढा चांगला मुलगा जन्माला येतो. हो बस 5 मिनिटात संपवायचंय. कसा एवढा चांगला मुलगा जन्माला येऊ शकतो. छत्रपती शिवाजी राजाने सांगितलं, बेगम डरना नाही, हम तुकोबाचे आणि आम्ही बुद्धांचे वारस आहोत. मग त्या
मोगलाच्या सुनेला साडी चोळी घेऊन चंदनाच्या पालखीमध्ये बसून परत तिच्या सासर घरी शत्रूच्या सुनेला संरक्षणार्थ पाठवणारा शिवबा मासाहेब जाऊन तर माझं बाळ गर्भात असताना बुद्धांचं पंचशील आणि तुकोबाचे 4000 अभंग मी वाचले म्हणून माझा शिवबा लोकाच्या लेकी बाळींचा सन्मान करतो. मग माझी रमाई माझी भीमाईस कमी होती काय? एका पवित्र वारकरी घराण्यातलं कुटुंब आहे ते. तालुका मंडणगड काळी 4 घरात का बाबा 4 तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी. हे बघा हे कोकणातली पोरं आहेत बरं किती गोड आहे बघा देखणी सुंदर विवेकवंत शांतीचा पुतळा. आमच्या घाटावरचे लय रांगणे मी पण तसलाच. इथं माझ्या ऐवजी हे कीर्तनकार असताना लय मऊ बोलले ते सॉफ्ट सुंदर अगदी वगैरे वगैरे आमचं बरं वगैरे वगैरे. माझे बाबासाहेब कोकणात रामजी बाबा हाती 7वे कुटुंब. महूला गेले कशा करता गेले? नोकरी करता. रामजी बाबा काय आडदांड पोहा नव्हता. एवढी माळ आणि एवढा टिळण लोकांचा खिचडी खाणारा नव्हता पोहा. कष्ट करणारा वारकरी होता. कबीर पंथाचा विना घेऊन खांद्यावरी रामजी बाबा भजन करी भीमाई सूरधरी. रामजी बाबा भजन करी भीमाई सूरधरी. म्हणजे भीमाईने रामजी बाबांनी म्हटलेले अभंग ऐकले तेव्हा भीमराव पोटात होते. कळलं का? गर्भात बाळ असताना चांगलं ऐकायचं असते बरं का, चांगलं खायचं असतं. नाही तर मला माझं तोंड लय आळणी पडले रविवारी आज घेऊन या 2 किलो मटण. तूप खा काजू ख बदाम ख तोंडाला लगाम घाला ना. नाही नाही महाराज तुमचं सगळं खरं आहे हो पण बाई जा बाई बाबा आले मग काय करायचं आणावंच लागते कोंबडी. मग जावायचं मुंडकं कापा ना. गाडगे महाराज सांगतो कहून रे पाहा चांगलं खावण भेटावं बरे तो आजवर तर लोकांची गोरं मारलेली मेली वडून तर खाली ना बाबा. आता तर काहून खाते? बामणाच्या बरी तुमच्या मांग लागते ना बाबा. काय सांगू बाई काय सांगू बाई मवा भीम जवा बोल. काय सांगू बाई मोहा काय सांगू बाई मोहा भीम जवा बोल. अमृताचा शब्द गाथा लोकांमध्ये दुखतवा विद्वानांच्या पोटामध्ये ओ माय. दुखतवा विद्वानांच्या पोटामध्ये ओ माय. दुखतवा पंडितांच्या पोटामध्ये ओ माय. असं वाजवा की बारीक बारीक काय थोडीशी काही वाजव म्हणून चला चला महूला जाऊ चला चला महूला जाऊ चल चला महूला जाऊ चला चला महूला जाऊ. माझ्या भीमाला पाहू एका भीमाला पाहू आणि माझ्या भीमाला पाहू ग. चला चला महूला जाऊ चला चला महूला जाऊ. चला 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 महूला जाऊ. अरे तुझा शेंबुडाही विकत घेतली चिकन आहे रे. एवढ्या छोट्या वयात किती बसून वडिलांनी शिकवलं बाबा. एका बोलाला 1 वर्ष लागतं बरं का. तन्मय तन्मय चिन्मय चिन्मय बाबा महाराज सातारकरांच्या मुलाचं नाव चिन्मय होतं. आज तुझं नाव चिन्मय ऐकलं गोड नाव. चिन्मय म्हणजे कळलं चिन्मय म्हणजे जो प्रकाशमय ज्ञानमय प्रतिपहा ज्याचं आतून आणि बाहेरून अंग ज्ञानानं भरलं त्याला चिन्मय असेल. हे सगळं बुद्धांचंच नाव चोरले लोकांनी.
त्यांच्या नावाने पॉकेट बांधून ते परत दुकानदारी केली. तेवढं खरं बोललं माझी मोठं बोलले झालं तर मऊ दिलं बरं का सगळं. हो मला काय आई ना बाईने कुणीकडे जाई बोलत राहील खरं बोलून मरायचं. हो सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. आणि म्हणून रामजी बाबा मंडणगड तालुका जिल्हा रत्नागिरी. कबीर पंत होता सपकाळांच्या घरी. हाय कबीर पंत होता सपकाळांच्या घरी. 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 हीर हीर मग हा कबीर पंथाचा विणा घेऊन मऊला गेले रामजी बाबा. भीमाबाई गरोदर आहे, 9 महिने 9 दिवस व्हायला आले. काय करतात भीमाबाई? पिक्चर पाहत होता काय सिनेमा. आताच्या बाया म्हणतात बाई माझी मालिका जाते हो. अहो तेवढं जाता जाता टीव्ही माझ्या किचन समोर लावा बरं, म्हणजे मला ना मालिका बघता येतात. मालिकेत काय हो, एक बाई 2 नवरं करते नाही मालिकेत ते. बघा बघा बघ चपाती चालली बघा बघा. अगो बाई पळाली, अगो बाई पळाली, अगो बाई नवरा असून पळाली बाई, नवरा असून पळाली बाई. 3 महिन्यानंतर 3ऱ्या महिन्यावर 3ऱ्या नवऱ्याबरोबर पळाली. ही जी चपाती गेली अमेरिकेला. म्हणून बाळ गर्भात असताना चांगलं ऐकलं पाहिजे. बुद्धांना वाचा, रिझल्ट्स ऑफ हिंदुइझम वाचा, हिंदू कोड बिल वाचा, बाबासाहेबांचे जुने मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रत्येक अंकावर ज्ञानेश्वरीची ओवी होती आणि तुकोबारायांचा अभंग रोज होता. असे तुकोबाचे वारकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून संविधान, म्हणून राज्यघटना, म्हणून आज नवीन नवीन कपडे आपण खातो त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. बाबासाहेबांची सही आहे. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. म्हणून माझ्या भावांनो आपण भाग्यवान आहोत. 9 महिने 9 दिवस सरले. रामजी बाबांचे अभंग मुखपाठ झाले. आतल्या गर्भातल्या बाळाने ऐकले. जिंदाबाद को रोटी न देवे मरे बाद पछतायो. मुठभर चावल हाथ पर लेकर कव्य को बाप बनायो रे. हे असे अभंग ऐकले. रंडी चंडी शक्तीमध्ये मांस बक्षिती वेताळे फेताळे जळत त्यांचे तोंड काळे. मायबापे केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी. आणि तीर्थाला गाड्या भरून नेल्याशिवाय आपण राहत नाही बुवा लोक पैसे कमवायला. आहे का नाही खोटं? म्हणजे वारकरी संप्रदायाच्या सारखं वागणं आहे का आमचं? नाहीये. आम्ही नुसतं वरून वारले आतून नाही. तीर्थ यात्रा, अरे देवाच्या नावावर. हे जर चांगला आवाज करे मला. देवाच्या नावावर जे करते छुमन कर, जे भरत्या फुली घर सांगती गाडगे बाबा. जे भरत्या फुली घर सांगती गाडगे बाबा. भरत्या फुली घर सांगती गाडगे बाबा. भरत्या फुली घर सांगती गाडगे बाबा. देव नवसाला पावतो, देव सत्वाला जागतो, का फक्त भीक मागतो सांगती गाडगे बाबा. का फक्त भीक मागतो सांगती गाडगे. फक्त भीक मागतो सांगती गाडगे बाबा. का फक्त भीक मागतो सांगती गाडगे बाबा. फक्त भीक मागतो. देवा अंगात आल्यावर, देवा अंगात आल्यावर दारू गांजा माझ्या भरपूर
खंड गोर खर्च नंतर ग सांगती गाडगे बाबा सांगती गाडगे बाबा ग सांगती गाडगे बाबा सुख देव देतोय जीवा पोर देतोय मागल तवा मग नवरा कशाला व्हावा ग सांगती गाडगे बाबा मग नवरा कशाला हवा ग सांगते गाडगे बाबा मग नवरा कशाला हवा ग सांगते गाडगे बाबा या भीमरायानं दिला माझ्या भगवान बुद्धानं दिला पंढरीचा विठ्ठलानं दिला तुकोबा ज्ञानोबानं दिला नामदेव एकनाथानं दिला जिजाबाई मीराबाईनं दिला आम्हा जीवन मार्ग भला पंचशीलच तारील तुला ग सांगती गाडगे वारकरीच तारील तुला ग सांगती गाडगे बाबा पंचशीलाचं तारील तुला ग सांगते गाडगे बाबा लाग 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 वारकरीचं तारील गाडगे बाबा